एकीकडे मराठी नाटकांना बरे दिवस आलेत. टीव्हीची लोकप्रियता रंगमंच कॅश करू लागलाय. यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो गोष्ट तशी गमतीची ह्याचा. ह्यात होणार सुनमी या घरची मधला शशांक केतकर आणि लीना भागवत असल्यामुळे नाटक हाऊसफुल चाललंय. म्हणूनच या नाटकाने परवा 150चा टप्पा पार केला. या प्रयोगाला महेश कोठारे, सचिन पिळगावकर, कविता लाड, सुप्रिया पिळगावकर, आदिनाथ कोठारे आदी मंडळी आली होती. नाटकाला प्रसिद्धी देणाऱ्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींचाही यात गौरव झाला. नाटक तर सादर झालंच, पण नंतर यातल्या स्टार कलाकारांना आम्ही त्यांचा अनुभव विचारला. हो, आम्हाला माहिती आहे तुम्हाला शशांकला भेटायचंय ना, त्याचं म्हणणं ऐकायचंय ना तुम्हाला. चला, तुमची ही मागणी सुद्धा आम्ही पूर्ण करतो. मुळात आई आणि मुलगा हे नातं होणार सुनमी या घरची या मालिकेमुळे लोकांच्या मनामध्ये सेट झालं होतं की हां, ही आई आहे आणि हा मुलगा आहे. त्यामुळे आम्हाला खरंच सोपं गेलं प्रेक्षकांसमोर असं पुन्हा एकदा आई आणि मुलगा म्हणून येताना. कुठेच लोकांना असं वाटलं नाही की अरे ही आई आणि हा मुलगा नाही, आहेत हे दोघं, कारण आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे खरंच खूप सोपं झालं आणि मुळात तो एक कम्फर्ट आधीपासून होता की एका मालिकेत काम करत होतो. त्यामुळे मंगेशदादांबरोबरचा अनुभव फार वेगळा आहे, कारण मंगेशदादा हे एक वेगळं स्कूल आहे आणि एक ते मास्तर आमच्याबरोबर कायम असतात, एक हंटर घेऊन, आणि आम्हाला बऱ्याच गोष्टी ते सांगत असतात. प्रत्येक प्रयोगात आम्हाला ते वेगवेगळ्या काही सांगत असतात, बारीक सारीक गोष्टी की आज हे करून बघ, ते करून बघ. त्यामुळे खरंच प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी नवीन असतो, कारण प्रत्येक समोर असणारा प्रेक्षक वेगळा असतो. यू नो व्हॉट, या नाटकात काम करणारे मंगेश कदम यांनीच ह्याचं दिग्दर्शनही केलंय. गंमत अशी की आता हे जरी नाटक चालत असलं तरी ह्याची निर्मिती फारच ड्रामॅटिक सिच्युएशन मध्ये झाली. जेव्हा आम्ही हे नाटक केलं ऑगस्टमध्ये, तेव्हा तो काही चांगला सीझन नव्हता नाटक करण्याचा. तरी नंदू कदम आमच्या निर्मात्यांनी धाडस केलं. ते म्हणाले की आपण करूया ना, असं काही सीझन वगैरे नसतो. आम्ही म्हटलं बरं ठीक आहे करूया. आणि आश्चर्य असं वाटलं आम्हाला, डे 1 हे नाटक हाऊसफुल जायला लागलं. कल्याणचा पहिला प्रयोग मला आठवतोय, तो हाऊसफुल झाला. त्यानंतर आम्ही सलग हाऊसफुल प्रयोग घेतोय. आज 150वा प्रयोग सुद्धा हाऊसफुल झाला. एक छोटीशी आठवण सांगते. आमचा पुण्याला प्रयोग होता आणि एक तरुण कपल मला भेटलं आणि ते मला म्हणाले की छान झालं, मजा आली, आम्ही तुमचं नाटक बघितलं, आम्ही दुसऱ्यांदा बघतो. म्हटलं हो का? त्यामुळे हो, आम्ही गोव्याला तुमचा प्रयोग पाहिला. म्हटलं गोव्याला माणसं फिरायला जातात, तुम्ही छान सुट्टी एन्जॉय करायला गेलो होतात, प्रयोग कुठे बघत बसलात? त्यामुळे नाही, आम्ही गोव्यात राहतो, आम्ही पुण्याला सुट्टी एन्जॉय करायला आलो आहे. पण सुट्टी एन्जॉय करायची म्हणजे काय करायचं, तर तुमच्या नाटकाशिवाय दुसरा ऑप्शन दिसत नाही आम्हाला, म्हणून आम्ही तुमच्या नाटकाला आलो आहे. सो लोक फिरायला जायचे किंवा एन्जॉयमेंटची व्याख्या जर आमचं नाटक म्हणून स्वीकारत असतील तर खूप आनंद होतो. आणि हे सगळं करत असताना एक जबाबदारीची जाणीव होते की आता आपली जबाबदारी वाढते लोकांना जास्तीत जास्त चांगलं देण्याची. तर अशी ही गमतीची गोष्ट पाहायला कलाकार लोक आले होते. या सेलिब्रिटींनाही आवडलं हे नाटक. तिघांची केमिस्ट्री इतकी सुंदर आहे. लेखकांनी जे योगदान दिलेलं आहे, एक थॉट जो मांडलेला आहे, संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो अत्यंत मनोरंजक अशा पद्धतीनं केला असल्यामुळे तो मनापर्यंत पोहोचतो. आणि दिग्दर्शन त्याचं इतकं सुंदर या पूर्ण कलाकृतीचं झालेलं आहे की कुठेही दिग्दर्शक दिसत नाही. दिग्दर्शकाचं अस्तित्व जिथे दिसतं तिथे दिग्दर्शक संपतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण तसं न वाटून देता कोणाला ते सहजरित्या लोकांपर्यंत जे पोचवायचं असतं ते अतिशय सुंदररित्या पोचवलं गेलेलं आहे. आणि त्याचमुळे त्या उत्स्फूर्त टाळ्या किंवा हशा किंवा थोडंसं डोळ्यात पाणी येणं, त्या सगळ्या गोष्टी अतिशय उत्स्फूर्त होत्या, ज्या मी अनुभवू शकलो. उत्कृष्ट कलाकृती, मनापासून अभिनंदन. 150वा प्रयोग आणि तुझं हाऊसफुल, ग्रेट अचिव्हमेंट. उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस, फॅन्टॅस्टिक. आणि उत्कृष्ट कला दिग्दर्शन, फॅन्टॅस्टिक प्ले, ऑल अँड ऑल आउट फॅन्टॅस्टिक प्ले. थँक्स. टीम गोष्ट तशी गमतीचीला खूप खूप शुभेच्छा. या नाटकाचे 150 काय 1,500 प्रयोग होत, अशीच लय भारीची इच्छा आहे.